नमस्कार मित्रांनो. आज आपण पाहणार आहोत 11th क्लास जो आहे आपला मॅथ पार्ट 2. यामध्ये याच्या अगोदर आपण एक्सरसाइज 7.2 7.1 पाहिले. आता एक्सरसाइज आपण 7.3 पाहतोय. त्या अगोदर जी इन्फॉर्मेशन आहे ती इन्फॉर्मेशन तुम्हाला काय म्हणते ते चेक करूया. मेथड ऑफ रॅशनलायझेशन मेथड आपण पाहतोय. म्हणजे या पूर्ण एक्सरसाइज 7.3 मध्ये आपल्याला रॅशनलाइज मेथड या पद्धतीने एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे. इफ द फंक्शन इन द लिमिट इन्व्हॉल्व्स अ स्क्वेअर रूट ऑफ अ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन. जर एखादा ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन हा स्क्वेअर रूट मध्ये असेल, ठीक आहे, it may be possible to simplify the expression by multiplying and dividing by its rationalization factor. त्यांनी काय सांगितले, जे तुम्हाला आता हे फंक्शन आहे, हे फर्स्ट एक्झाम्पल आहे, हे फंक्शन रूट मध्ये आहे आणि हे पण रूट मध्ये आहे आणि मायनस साइन आहे. म्हणजे या फंक्शनला तुम्ही दोन्हीही साइडला रॅशनलाइज करण्यासाठी साइन तुम्हाला काय करावं लागणार आहे, चेंज. जर न्यूमरेटरला हे मायनस मध्ये असं जर डिनोमिनेटरला प्लस मध्ये असतं तर आपल्याला प्लस ने एकदा इंटू करावं लागलं असतं आणि मायनस ने एकदा. समजतंय? चला एक्सरसाइज मध्ये आपण डिटेल बघूच. पहा आता यामध्ये इव्हॅल्युएट द फॉलोइंग लिमिट्स. लिमिट दिलेली x टेंड 0. ओके, आता बघा यामध्ये लिमिट दिलेली तुम्हाला, लिमिट x टेंड 0 रूट मध्ये 6 प्लस एक्स स्क्वेअर मायनस रूट 6. त्याच्यानंतर अपॉन एक्स ब्रॅकेट क्लोज. परत आता इथे मी तुम्हाला सांगितलं, जी तुम्हाला प्रोसेस करायची आहे ती प्रोसेस म्हणजे रॅशनलाइज. रॅशनलाइज म्हणजे काय, जो तुमचा रूट मधला पार्ट आहे त्या पार्ट मधलं साइन तुम्हाला काय करायचंय, हे जे दोन रूट आहेत त्याचं साइन करायचं आहे प्लस मध्ये दोन्ही साइडला. अगोदर आपण सर्व लिहून घेऊया हे. त्याच्यानंतर दोन्ही साइडला मायनसचं तुम्हाला प्लस करायचं आहे. हे रूट मध्ये येणार, इथे येणार 6 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर प्लस रूट 6 अपॉन सेम कंडिशन असेल मित्रांनो, 6 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर प्लस रूट 6. आता तुम्ही जर विचार केला, याने याला जर इंटू केलं ए मायनस बी ए प्लस बी, तर याचा स्क्वेअर आणि याचा स्क्वेअर होणार. मग हा रूट मध्ये आणि हा पण रूट मध्ये, हा दोघं पण या दोघांचाही स्क्वेअर केला म्हणजे एकच आहे, तर त्याचा जर स्क्वेअर केला तर रूट निघून जाणार. म्हणजेच आन्सर काय येणार, लिमिट एक्स टेंड 0 6 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर. सेम याचं पण मायनस काय होईल मित्रांनो, 6. आता इथे बघा एक्स हा एज इट इज येणार मित्रांनो. ओके, त्याच्यानंतर इथे येणार रूट मध्ये, ब्रॅकेट मध्ये घेऊया, रूट मध्ये 6 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर प्लस रूट 6. ओके, ब्रॅकेट क्लोज. हे प्लस 6 आणि मायनस 6 कॅन्सल झालं. क्लिअर. मग आपण कॉमन जर एक्स काढला मित्रांनो, तर लिमिट, ओके, लिमिट एक्स टेंड 0, इथे एक्स कॉमन काढला तर एक्स मायनस, सॉरी एक्स राहणार नाही ना, आता 1 मायनस 1 मायनस एक्स. परत एक्स रूट मध्ये 6 प्लस एक्स मायनस एक्स स्क्वेअर प्लस
√6 ब्रॅकेट क्लोज. हे काय झालं मित्रांनो, एक्स एक्स कॅन्सल, एक्स एक्स काय हो गया कॅन्सल. ठीक आहे, चल आता यामध्ये पुढे सॉल्व करण्यासारखा पार्ट उरलाच नसल्यामुळे आपण काय करणार माहिती, आता यामध्ये आपल्याला काय करावं लागेल, कॅन्सलेशन करावं लागेल. बरोबर आहे, एक मिनिट, इथं प्लस आहे हो. इथला जो पार्ट आहे मित्रांनो तो प्लस आहे. ओके, बघा आता यामध्ये हे तर कॅन्सल झालं. ब्रॅकेटमध्ये आपण आता काय करतोय, लिमिट यूज करतोय, म्हणजे 1 + 0 होणार. ओके, परत रूटमध्ये 6 + 0 + 0 स्क्वेअर, त्याच्यानंतर प्लस √6. 1 + 0 1 आला, 0चा स्क्वेअर 0 होणार, तर √6 + √6 एवढंच उरलं. तो 1/√6 + √6 आला तो √6. हे झालं मित्रांनो आपलं आन्सर. चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. इथे पण सेम कंडिशन आहे, बिलकुल घाबरायची गरज नाहीये मित्रांनो. ओके, करायचं काय, तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे दोन रूट आहेत त्यामध्ये जी साईन आहे, रूटचाच विषय, जे रूट मध्ये आहेत आणि रूट मधलं जे साईन आहे त्याने दोन्ही साईडला रॅशनलाइज करायचं. ओके, तर मग स्टार्ट करूया. लिमिट x टेंड 3, ओके, ब्रॅकेट रूट मध्ये 2x + 3 मायनस रूट 4x - 3. ठीक आहे, परत x² - 9 हा पार्ट एज इट इज इंटू वन्स अगेन 2x + 3 + r. ठीक आहे, इथे काय येणार आता प्लस 4x - 3 अपॉन सेम 2x + 3 प्लस रूट 4x - 3. आलं इथपर्यंत. a - b a + b. The limit x टेंड 3 ब्रॅकेट मध्ये a आहे, a चा स्क्वेअर - b चा स्क्वेअर, म्हणजेच निघून जाईल ना आता रूट. तर 2x + 3 नंतर मायनस 4x - 3 ब्रॅकेट क्लोज अपॉन x² - 9 परत रूट 2x + 3 प्लस रूट 4x - 3 ब्रॅकेट क्लोज. परत लिमिट x टेंड 3, ओके, 2x + 3 मायनस 4x + 3. ठीक आहे, परत अपॉन मध्ये आता याचा तर फॉर्म्युला बनणार मित्रांनो, a² मायनस म्हणजे 3 चा स्क्वेअर होणार. म्हणजे कसं लिहिणार तुम्ही आता याला, पहिल्या ब्रॅकेटमध्ये x - 3 लिहिणार आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये x + 3 लिहिणार. क्लिअर, कारण a² - b². परत रूट 2x + 3 प्लस रूट 4x - 3 ब्रॅकेट क्लोज. आता यामध्ये 4x आणि 2x या दोघांचं सबस्ट्रॅक्शन होणार मित्रांनो. लिमिट x टेंड 3, ओके, ज्यावेळेस तुम्ही सबस्ट्रॅक्शन करणार, आता बघा इथे 2x आहे, -4x आहे, -2x झाला आणि +3 + 3 6. परत सेम कंडिशन, x - 3 x + 3 परत ब्रॅकेटमध्ये रूट 2x + 3 प्लस रूट
4x minus 3 ब्रॅकेट क्लोज. लिमिट x टेंड 3 त्यानंतर -2 जर कॉमन काढला x मायनस काय होणार 3 अपॉन x minus 3 x plus 3 नंतर रूट x plus 3 प्लस रूट 4x minus 3 ब्रॅकेट क्लोज. हे काय झालं मित्रांनो कॅन्सल. परत लिमिट यूज करू आता, तर कॅन्सलेशन होणाराचा पार्टच नाहीये. -2 ॲज इट इज घ्या, 3 यूज करा आता. 3 प्लस 3 रूट मध्ये 2 इंटू 3 प्लस 3 परत प्लस रूट मध्ये 4 इंटू 3 मायनस 3 ओके. परत -2 अपॉन 3 प्लस 3 6 इथे रूट मध्ये 3 इंटू 3 9 9 टू द 80 प्लस 4 3 द 12 12 minus 3 9 ब्रॅकेट क्लोज. -2 अपॉन 6 इथे काय होणार बघा 9 इंटू 2 प्लस रूट 9 चा काय होईल स्क्वेअर क्यूब रूट काय होईल 3 होईल, बरोबर आहे ना. परत एक मिनिट 3 टू द 6 6 प्लस 3 इथे 6 प्लस 3 म्हणजे 9 होता. एक मिनिट 3 टू द 6 6 प्लस 3 काय होणार 9 प्लस 4 3 द 12 12 minus 3 9 -2 अपॉन 6 9 चा स्क्वेअर रूट काय होतं 3 प्लस परत इथे 3 त्याच्यानंतर 3 प्लस 3 काय होतं 6 बरोबर आहे. तर -2 अपॉन 6 इंटू 6 2 1 द 2 2 3 द 6 म्हणजे -1 अपॉन 6 3 द काय होतं मित्रांनो 18. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे. चला पुढे जाऊया. क्वेश्चन नंबर 3. सेम तुम्हाला सांगितल्या पद्धतीने मायनस असेल तर त्याचं काय करायचंय तुम्हाला प्लस करायचं आहे. कारण काय तर आपल्याला रॅशनलाइज या मेथडने बघायचं आहे. y टेंड 0 रूट मध्ये 1 मायनस वाय स्क्वेअर मायनस रूट 1 प्लस वाय स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. सेम लिमिट y टेंड 0 इथे येणार रूट मध्ये 1 मायनस वाय स्क्वेअर मायनस रूट 1 प्लस वाय स्क्वेअर अपॉन वाय स्क्वेअर इंटू रूट मध्ये 1 मायनस वाय स्क्वेअर प्लस रूट मध्ये 1 प्लस वाय स्क्वेअर अपॉन रूट 1 मायनस वाय स्क्वेअर प्लस रूट 1 प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. आता a मायनस बी ए प्लस बी लिमिट y टेंड 0 ठीक आहे. आता हे रूट जर निघून गेले 1 मायनस वाय स्क्वेअर मायनस 1 प्लस वाय स्क्वेअर का तर कारण ए मायनस बी ए प्लस बी प्रत्येक वेळेस आपण तेच करतोय. त्यासाठी काही एवढं अवघड नसणार आहे. वायचा स्क्वेअर ब्रॅकेट 1 मायनस वाय स्क्वेअर प्लस रूट मध्ये 1 प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज. परत लिमिट y टेंड 0 1 मायनस वाय स्क्वेअर मायनसने इंटू करा -1 मायनस प्लस मायनस वाय स्क्वेअर अपॉन इथे वाय स्क्वेअर रूट 1 मायनस वाय स्क्वेअर प्लस रूट 1 प्लस वाय स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज.
तर -1 + 1 काय झालं मित्रांनो, कॅन्सल झालेलं आहे. तर लिमिट y टेंड 0, इथे काय होणार बघा, -2y² होणार अपॉन y². परत ब्रॅकेटमध्ये 1 - y² प्लस रूटमध्ये 1 + y², ब्रॅकेट क्लोज. हे y² कॅन्सल झाला. कॅन्सल होण्यासारखा पार्ट आता काहीच नाहीये. त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचं मित्रांनो, व्हॅल्यू पुट करायची. y टेंड काय, 0. टाका मग व्हॅल्यू पुट करा. 1 - 0² प्लस 1 + 0² म्हणजे -2, 1 0चा स्क्वेअर 0, 1चा स्क्वेअर रूट 1 प्लस, परत इथे पण तीच कंडिशन, 1 + 1 2 झालं, 2 1 2. आन्सर तुमचं आलेलं आहे -1. काय आन्सर आलेला आहे, -1. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल बघूया मित्रांनो. 4 नंबरचं एक्झाम्पल आहे. 4 नंबरच्या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला त्याच कंडिशनने सॉल्व्ह करायचं आहे. फक्त विषय असा आहे की इथे जो पार्ट आहे हे जे दिसते तुम्हाला 2 ठिकाणी आहे. म्हणजे एक वेळेस याने रॅशनलाइज करायचं आणि एक वेळेस याने. म्हणजे कसं करणार तुम्ही बघा. लिमिट x टेंड टू, परत रूटमध्ये 2 + x मायनस रूट 6 - x अपॉन रूट x मायनस रूट 2 इंटू, काय घेणार तुम्ही आता इंटू मध्ये बघा, रूट हा पहिला क्लिअर करा, हा वाटलंच तर ॲज इट इज राहू द्या. इथे काय येणार तुमचा 2 + x प्लस रूट 6 - x परत अपॉन रूट 2 + x प्लस रूट 6 - x. ठीक आहे, इथपर्यंत आलात मित्रांनो. आता इथपर्यंत आल्यानंतर हा ब्रॅकेट आपण ॲज इट इज ठेवूया. ठेवल्यानंतर पुढची स्टेप जी आहे ती स्टेप करूया. काय आहे बघा, लिमिट x टेंड टू, आता हे आणि हे a - b a + b म्हणजेच हे रूट निघून जाईल 2 + x -6 आणि मायनस मायनस प्लस x. क्लिअर. परत पुढे जाऊया. सेम कंडिशन आहे या ठिकाणी बघा. काय कंडिशन आहे, तर ही जी कंडिशन आहे जी दिलेली आहे तुम्हाला ती आहे रूट x मायनस रूट 2, त्यानंतर रूट 2 + x प्लस रूटमध्ये 6 - x, ब्रॅकेट क्लोज. आता यामध्ये कॅन्सलेशन तर होणार नाहीये, पण कॅल्क्युलेशन याचं होईल. लिमिट x टेंड टू -6 आणि 2, पहिले x आणि x घ्या, 2x. त्याच्यानंतर पुढे बघा, 2x जर आला तर 6 मधनं 2 गेला, -4 झालं. ओके, इथे आला रूट x मायनस रूट 2, नंतर रूट 2 + x परत प्लस 6 - x, ब्रॅकेट क्लोज. इथे लिमिट x टेंड, आता यामध्ये बघा मित्रांनो, लिमिट x टेंड टू, इथे जर तुम्ही 2 कॉमन काढलात तर x मायनस मित्रांनो या ठिकाणी 2 असेल. ओके, परत हा पार्ट जो आहे तो ॲज इट इज असेल, x मायनस रूट 2 ब्रॅकेट 2 + x प्लस रूट 6 - x, ब्रॅकेट क्लोज.
परत मित्रांनो याला थोडस आपण मॉडिफाय करूया. कसं मॉडिफाय करायचं बघा. लिमिट x टेंड टू ब्रॅकेट 2, याला थोडस आपण कसं केलं, रूट एक्स होल स्क्वेअर मायनस रूट 2 होल स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज अपॉन रूट एक्स मायनस रूट 2 परत 2 प्लस एक्स प्लस रूट 6 मायनस एक्स ब्रॅकेट क्लोज. लिमिट x टेंड टू, इथे आला 2, रूट मध्ये आहे रूट एक्स स्क्वेअर मायनस रूट 2 स्क्वेअर, फर्स्ट ब्रॅकेट मध्ये रूट एक्स मायनस रूट 2, सेकंड ब्रॅकेट मध्ये रूट एक्स प्लस रूट 2 अपॉन इथे रूट एक्स मायनस रूट 2 परत 2 प्लस एक्स प्लस रूट 6 मायनस एक्स ब्रॅकेट क्लोज. आता बघा, हे जे दोन पार्ट आहेत ते दोन पार्ट कॅन्सल झाले. आता तुम्ही लिमिट डायरेक्ट यूज करू शकता मित्रांनो. कसं बघा, 2 रूट इथं असणार तुमचा, इथे काय असणार तुमचा 2, ओके, प्लस इथे ऑलरेडी रूट 2 आहे अपॉन यामध्ये जर केला काय असणार 2 प्लस 2 प्लस 6 मायनस 2 परत 2 इंटू हे किती टाइम आहे 2, हे 2 रूट 2 आला, इथे 2 प्लस 2 4, 4 स्क्वेअर रूट 2 प्लस 6 मायनस 2 4, 4 स्क्वेअर रूट 2, 2 प्लस 2 काय होणार 4 होणार, म्हणजे 2 इंटू 2 पण काय होणार 4 होणार, 4 4 रूट 2 आपण 2 प्लस 2 काय झालं 4, 4 4 काय झालं मित्रांनो कॅन्सल. आन्सर आलेलं आहे फक्त रूट 2. अशा पद्धतीचा हा क्वेश्चन होता मित्रांनो. पुढे जाऊया. आता यामध्ये क्वेश्चन सेकंड मध्ये थोडस चेंजेस आहे. काय चेंजेस आहेत ते बघा. हे जे दिसतंय वरचं आणि ह्या ठिकाणी न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर हा जो पार्ट आहे, या पार्टने दोघाला पण तुम्हाला काय करावं लागेल मल्टिप्लिकेशन. लिमिट एक्स टेंड ए ब्रॅकेट ए प्लस 2x मायनस रूट 3x अपॉन रूट 3a प्लस एक्स मायनस 2 रूट एक्स. मी काय सांगितलं तुम्हाला, जर रूट मध्ये असेल तर याने एकदा रॅशनलाइज करायचं आणि याने एकदा करायचं. म्हणजे कसं होईल बघा, याचं रॅशनलाइज जर केलं इथे येणार a प्लस 2x प्लस रूट 3x अपॉन याचं करा 3 प्लस एक्स प्लस 2 रूट एक्स आणि त्याचं परत इकडे करा, म्हणजेच याचा पार्ट इकडे 3ax प्लस 2 रूट एक्स अपॉन याचा इथे a प्लस 2x परत प्लस रूट 3x. आता इथे बघा, लिमिट एक्स टेंड ए, आता ब्रॅकेट मध्ये हे आणि हे व्यवस्थित बघा, a मायनस बी ए प्लस बी म्हणजे काय होईल a प्लस 2x मायनस 3x. त्याच प्रकारे याची पण प्रोसेस a मायनस बी ए प्लस बी म्हणजेच अपॉन मध्ये 3a प्लस एक्स मायनस 2x इंटू हे तर इकडे गेले, आता राहिला हा पार्ट रूट मध्ये 3a प्लस एक्स प्लस 2 रूट एक्स अपॉन रूट मध्ये a प्लस 2x प्लस रूट मध्ये काय येणार मित्रांनो 3x ब्रॅकेट क्लोज. आल्यानंतर
कॅन्सलेशन होण्यासारखं काही पार्ट आहे का चेक करायचं मित्रांनो तुम्हाला. आता इथे कॅन्सलेशन तर नाही, पण सबस्ट्रॅक्शन जरूर होणार. बघा, ए -x आहे अपॉन इथे काय होणार बघा, इथे पण सेम. इथे 3x मधनं 2x गेला आणि इथे 2x मधून x गेला, म्हणजे इथे काय होईल 3a -x होईल इंटू रूट 3a प्लस x प्लस 2 रूट x अपॉन रूट a प्लस 2x प्लस रूट 3x ब्रॅकेट क्लोज. इथपर्यंत आलात मित्रांनो. आता यामध्ये जर विचार केला, इथे काय आहे 3a प्लस x मायनस 2ax. ओके, आणि इथे तुम्ही साइन जे आहे आपलं मायनस 2ax. ओके, आणि इथे प्लस मायनस मायनस झाला, 2x मधनं x गेला x. माझ्या मते इथे काहीतरी थोडंसं तुमचे चेंजेस दिसतोय. हा मायनस आहे, मायनस करेक्ट. त्याच्यानंतर मायनसचा हा प्लस घेतला, हा पण मायनसचा प्लस घेतला. इथे क्रॉसमध्ये आपण सेम घेतलं बरोबर. त्याच्यानंतर या प्रोसेसमध्ये 3x मधनं 2x गेला. ओके, पुढच्या प्रोसेसमध्ये जर विचार केला तर हा +2 आणि रूट x आहे. +2 रूट x म्हणजेच माझ्या मते फक्त आपलं काय होईल, या 2चा स्क्वेअर होणार मित्रांनो. ओके, आणि रूट एक्सचा काय होणार बघा, इथलं आहे ना, हे बघा ना, 2 इंटू 2 काय होणार 4 होणार, आणि रूट एक्स इंटू रूट एक्स फक्त x होणार. म्हणजे इथे प्रोसेस काय होणार बघा तुमची, 4 मधनं x गेला -3 होणार. ओके, म्हणजेच लिमिट एक्सटेंड a परत a मायनस x अपॉन यामधनं कॉमन तुम्ही जर 3 काढलात a मायनस x होणार. ओके, इंटू हा पार्ट ॲज इट इज घ्या, 3a प्लस x प्लस 2 रूट x अपॉन a प्लस 2x प्लस रूट 3x. आता हे कॅन्सल झालं, लक्षात येते. आता कारण एवढी स्टेप करतोय म्हटल्यानंतर कुठं ना कुठं तर कॅन्सल होणं गरजेचं आहे ना, म्हणून थोडंसं मी वर परत रिपीट चेक केलं काही आपलं थोडंसं मिस्टेक झालंय का, आणि झालीच होती मिस्टेक. ओके, आता इथे काय राहिलं बघा, लिमिट एक्सटेंड ए परत वर आहे 1/3 इंटू रूट 3a प्लस x प्लस 2 रूट x. ओके, अपॉन a प्लस 2x त्यानंतर प्लस रूट 3x ब्रॅकेट क्लोज. एक्सटेंड काय मित्रांनो a आहे, a ची व्हॅल्यू पुट करा, 1/3 इंटू रूटमध्ये 3a प्लस a प्लस 2 रूट a अपॉन रूटमध्ये a प्लस 2 इंटू a प्लस रूट 3 इंटू a. ओके, आता यामध्ये बघा, आता रूट 3x हा तुमचा पूर्ण ब्रॅकेटमध्ये असल्यामुळे तो ब्रॅकेटमध्येच राहणार. 1/3 इंटू 3a प्लस a काय झालं बघा 4a झाला प्लस 2a रूट a. त्याच्यानंतर इथे a प्लस 2a झाला प्लस इथे काय झाला 3a झाला. ओके, परत 1/3 इंटू 4a चं स्क्वेअर रूट 2 रूट a परत 2 रूट a, आणि इथे आला 3a प्लस रूट 3a. दोघं सेम आहेत, दोघांचं ॲडिशन होणार 2 प्लस 2 4 रूट a अपॉन इथे काय होणार रूट 3a. आला तिथपर्यंत मित्रांनो. आता यामध्ये बघा,
ही तर प्रोसेस आपण केलेली आहे. √3a अपॉन 3 आहे, बरोबर आहे. आता तुम्ही जर 3 ने इंटू केलं समजा, बरोबर आहे ना, कारण सॉरी इथे 2 येणार ना, बरोबर, कारण इथे √3a आणि √3a किती टाइम आहे 2, जसं हे 2 आहे तसं 2 आहे तसं हे 2. ओके, आता 2 ने जर डिवाइड केलं 2 टू द 4 आला, म्हणजेच काय होणार बघा, 2/3 इंटू √a अपॉन काय येणार, अपॉन येणार √3 √a. असं लिहिलं तर काही फरक पडणार नाही. √a आपल्याला कॅन्सल करायला सोपं, म्हणजे 2/3√3. अशा पद्धतीचं मित्रांनो हे आन्सर होतं. एकदम चिंदीचा क्वेश्चन होता, काही एवढं अवघड नाहीये. चला पुढचा चेक करूया मित्रांनो. बघा एक्झाम्पल नंबर 2. ओके, याच्यामध्ये लिमिट x→2 दिलेला आहे. x² -4 अपॉन √x+2 मायनस √3x-2 ब्रॅकेट क्लोज. परत लिमिट x→2, याला थोडासा बदल काय करूया आपण, याचं तर रॅशनलाइज करूच आहे, पण जर रॅशनलाइज करायचंच म्हटलं याचा थोडासा पहिले बदल करूया. x-2 x+2 अपॉन √x+2 मायनस √3x-2 इंटू, याचं करतोय म्हणजे साइन चेंज होणार, x+2 प्लस रूट मध्ये 3x-2 अपॉन √x+2 प्लस √3x-2 ब्रॅकेट क्लोज. परत लिमिट x→2. ओके, आता यामध्ये बघा हा ब्रॅकेट ॲज इट इज असेल मित्रांनो, x-2 x+2 परत ब्रॅकेटमध्ये √x+2 प्लस √3x-2 ब्रॅकेट क्लोज अपॉन a मायनस बी ए प्लस बी, म्हणजेच x+2 आणि मायनसने इंटू करा, -3x+2 होणार आणि ब्रॅकेट काय होणार इथे क्लोज. परत लिमिट x→2, इथे x-2 x+2 √x+2 प्लस √3x-2 अपॉन, प्रोसेस करा. आता कशी प्रोसेस होणार बघा, हे 3x आहे, हे x आहे, म्हणजेच -2x होणार आणि ते +2 आणि +2 4 होणार. इथे आला ब्रॅकेट क्लोज. लिमिट x→2, त्याच्यानंतर x-2 x+2 √x+2 प्लस √3x-2 अपॉन -2 जर कॉमन काढला तर x-2 आला, हे काय झालं तुमचं कॅन्सल. आता कॅन्सलेशन होण्यासारखं काहीच नाहीये, मग तुम्ही 2 आता काय करू शकता, पुट करू शकता. इथे 2 जर तुम्ही पुट केलं 2+2, परत रूट मध्ये 2+2 प्लस परत 3 इंटू 2 -2 परत -2 ॲज इट इज, 2+2 4 आला ब्रॅकेटमध्ये, इथे पण 4 आला आणि इथे पण 6 -2 म्हणजे 4च येणार. इथे आला -2, 2 1 द 2, 2 2 द 4, -2 ब्रॅकेट 4चं स्क्वेअर रूट 2 प्लस परत 6 -2 4, 4चं स्क्वेअर रूट 2, 2+2 4, किती आन्सर आलं -8. अशा पद्धतीचं या ठिकाणी आपलं एक्झाम्पल झालेलं आहे. पुढचं एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. नंबर 3 बघा, याचंच रॅशनलाइज करा, याची रॅशनलाइज करायची गरज बिलकुल नाहीये.
लिमिट x टेंड टू रूट मध्ये दिलेल्या मित्रांनो तुम्हाला 1 प्लस रूट 2 प्लस एक्स मायनस रूट 3 अपॉन एक्स मायनस 2. हे एक्झाम्पल आहे. एक मिनिट, याला लगेच आपण काय करूया, मल्टिप्लिकेशन पण करून घेऊया. रूट मध्ये 1 प्लस 2 प्लस एक्स प्लस रूट 3 अपॉन 1 प्लस 2 प्लस एक्स प्लस रूट 3. ब्रॅकेट क्लोज केला मित्रांनो आपण. तर लिमिट एक्स टेंड टू आहे. आता हा स्क्वेअर आणि हा स्क्वेअर एवढंच निघणार, हे ॲज इट इज राहणार. 1 प्लस 2 प्लस एक्स आणि हा मायनस आणि प्लस मायनस रूट 3 इंटू रूट 3 काय होणार मित्रांनो, 3 होणार. परत एक्स मायनस 2, त्याच्यानंतर रूट मध्ये 1 प्लस रूट 2 प्लस एक्स प्लस रूट 3 ब्रॅकेट क्लोज. आता 3 आणि 1 याची प्रोसेस करा. लिमिट एक्स टेंड टू परत रूट मध्ये 2 प्लस एक्स इथे येणार मायनस 2. ओके, परत अपॉन एक्स मायनस 2 रूट मध्ये 1 प्लस रूट 2 प्लस एक्स प्लस रूट 3 ब्रॅकेट क्लोज. आता इथपर्यंत आल्यानंतर थोडंसं आता आपल्याला काय करावं लागेल बघा. हा जो पार्ट दिसतोय, या पार्टने जर आपण परत रॅशनलाइज केलं तर काय फरक पडेल ते बघूया. हा जो पार्ट दिसतोय वरचा, त्याचं परत रॅशनलाइज करूया. म्हणजे काय होईल, लिमिट एक्स टेंड टू, कारण जेवढं रॅशनलाइज करता येईल, जेवढं सोल्युशन करता येईल तेवढं सोल्युशन करणे गरजेचं आहे. आता यामध्ये रूट मध्ये 2 प्लस एक्स आहे, मायनस 2 आहे, अपॉन हा पार्ट ॲज इट इज आहे एक्स मायनस 2, परत रूट मध्ये 1 प्लस रूट 2 प्लस एक्स प्लस रूट 3 इंटू 2 प्लस एक्स प्लस 2 अपॉन रूट मध्ये 2 प्लस एक्स प्लस 2 ब्रॅकेट क्लोज. आता ए मायनस बी ने ए प्लस बी फॉर्म्युला तुमचं तयार झालेला आहे, बरोबर आहे. फॉर्म्युला तयार झाल्यामुळे हा स्क्वेअर रूट निघून जाणार, 2 प्लस एक्स मायनस 4 होणार. अपॉन मध्ये आता हे सगळेच येणार. पहिला येणार तुमचा एक्स मायनस 2, दुसरा येणार तुमचा रूट मध्ये 1 प्लस अगेन रूट 2 प्लस एक्स प्लस रूट 3. परत इकडे बघा काय होईल, दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये घ्यायला 2 प्लस एक्स प्लस 2. ओके, यामधनं जर मी 2 कॉमन काढलं तर हे तर कॅन्सलेशन होणारच ना. ब्रॅकेट क्लोज. लिमिट एक्स टेंड टू, ओके, त्याच्यानंतर 2 कॉमन काढला, एक्स मायनस 2 आला, अपॉन एक्स मायनस इथे 2 प्लस एक्स मायनस 4 म्हणजे 4 मधनं 2 गेला, एक्स मायनस 2 आला, अपॉन एक्स मायनस 2 रूट मध्ये 1 प्लस रूट 2 प्लस एक्स प्लस रूट 3, परत रूट 2 प्लस एक्स प्लस 2 ब्रॅकेट क्लोज. हे झालं कॅन्सल. आणि आता लिमिट तुम्ही यूज करा डायरेक्टली, कारण दुसरं काही कॅन्सल होण्यासारखं दिसत नाहीये आणि होणार बी नाहीये. ओके, इथे आला 1 प्लस रूट 2 प्लस 2, त्याच्यानंतर प्लस रूट 3, नेक्स्ट ब्रॅकेट 2 प्लस 2 प्लस 2 ब्रॅकेट क्लोज, 1 अपॉन रूट मध्ये 1 प्लस 2 प्लस 2 4, 4चा स्क्वेअर रूट 3 प्लस रूट 3, परत 2 प्लस 2 4, 4चा स्क्वेअर रूट 2, 2 प्लस 2, परत 1 अपॉन 3 प्लस 1 काय होतो, हे बघा 2 प्लस 2 4, 4चं स्क्वेअर रूट 2 येतं आणि 2 प्लस 1 काय होतं 3. हे झालं रूट 3 प्लस रूट 3
2 + 2 4, परत 1/, हे किती टाइम आहे 2. आता 1/4 इंटू 2 8√3. हे झालं तुमचं मित्रांनो फायनल आन्सर. ठीक आहे, अशा पद्धतीचा आपला क्वेश्चन नंबर सेकंड मधलं थर्ड या ठिकाणी समाप्त झालेला आहे. पहा, आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर कोणता मित्रांनो, फोर्थ. चला, लिमिट दिलेली आहे एक्सटेंड ए, परत रूटमध्ये a + y मायनस रूट ए अपॉन y, रूटमध्ये a + y, ब्रॅकेट क्लोज, लिमिट एक्सटेंड ए. आता काय करायचं, याचं रॅशनलाइज करायचं. a + y मायनस रूट ए अपॉन y, रूटमध्ये a + y इंटू a + y प्लस रूट ए अपॉन रूट a + y प्लस रूट ए, ब्रॅकेट क्लोज. परत आता इथे जर प्रोसेस केली तर रूट निघून जातील सगळे, म्हणजे a + y मायनस ए. ठीक आहे, जी लिमिट आहे ती लिमिट घ्या, एक्सटेंड ए घ्या अपॉन, आता हे ॲज इट इज राहतील y रूट a + y, त्याच्यानंतर रूट a + y प्लस रूट ए, मायनस ए प्लस ए कॅन्सल झाला. आणि इथे जर विचार केला, y हा वेगळा आहे, बरोबर आहे, आणि हा ब्रॅकेट पण वेगळा आहे. हा ब्रॅकेटच्या बाहेर y म्हणजे y कॅन्सल होणार मित्रांनो. तर इथं लिमिट एक्सटेंड ए उरणार काय, y कॅन्सल झाल्यानंतर 1/रूट a + y, हा एक ब्रॅकेट झाला, दुसरा a + y प्लस रूट ए, हा एक. ओके, त्याच्यानंतर पुढे जाऊया. 1/रूटमध्ये ए ची व्हॅल्यू, एक मिनिट, इथे आता y असेल मित्रांनो, थोडंसं माझ्याकडून लिहिण्यामध्ये जरा हे झालं. y10 काय एक्झाम्पल परत एकदा बघूया. सॉरी, y10 0 यार, 0 0 0. y10 काय आहे 0. काय होते आज पहा. ठीक आहे, त्याच्यानंतर आला 0, परत रूटमध्ये 0, सॉरी a + 0 प्लस रूटमध्ये एच राहणार, कारण आपण y बदलतोय. 1/, इथे येणार रूट ए प्लस रूट ए प्लस रूट ए, सगळे रूट एची भरती आहे, बरोबर आहे. ए प्लस, आता इथं मल्टिप्लिकेशन मध्ये प्लस मध्ये नाही, हे दोघं जण जे आहेत हे ऍडिशन मध्ये आहेत आणि हा मल्टिप्लिकेशन मध्ये, म्हणजे 1/रूट ए इंटू हे 2 रूट ए झाले, म्हणजे 1/रूट ए इंटू रूट ए झाला, म्हणजे 2a झाला. चला मित्रांनो, क्वेश्चन नंबर आपण पाहतोय फिफ्थ. काय सांगत असतो बघा हा क्वेश्चन, लिमिट एक्सटेंड, ओके, एक्सटेंड 0 ब्रॅकेट x² - 9 मायनस रूट 2x² + 9 अपॉन रूट 3x² + 4 मायनस 2x² + 4. हे मायनस आहे, हे मायनस, म्हणजे यांना दोघांना पण काय करावं लागेल, प्लस ने इंटू करावं लागेल. ओके, याला पण प्लस ने इंटू करावं लागेल आणि याला पण प्लस. म्हणजे नेमकं लिहायचं कसं बघा आता, लिमिट एक्सटेंड 0 ब्रॅकेट रूटमध्ये x² + 9 मायनस रूटमध्ये 2x² + 9 अपॉन रूट 3x² + 4 मायनस रूट
2x² प्लस 4. आता यांचं काय करायचं मित्रांनो, अपोज घ्यायचं आहे, म्हणजे हेच लिहायचं प्लस द्यायचं आहे. ठीक आहे. आता बघा ॲडजस्टमेंट करतोय आपण थोडक्यात. x² प्लस 9 प्लस रूट 2x² प्लस 9 अपॉन ओके रूट 3x² प्लस 4 मायनस रूट 2x² प्लस 4. परत इंटू येईल, इथे प्लस येईल, परत इंटू येईल मित्रांनो. ओके. आता हेच इथे ॲडजस्ट करायचं. हे जे आहे, हा जो ग्रुप आहे डिनोमिनेटरचा, इथे ॲडजस्ट करायचं म्हणजे कॅन्सलेशन होईल. हा इथे घ्यायचा, हा इथे घ्यायचा, म्हणजे दोघं कॅन्सल होऊन परत आपण आहे त्या कंडिशनला येणार. बघा आता यामध्ये रूट 3x² प्लस 4 परत प्लस रूट 2x² प्लस 4 अपॉन आता हा येईल रूट x² प्लस 9 प्लस रूट 2x² प्लस 9. ओके. आता हे तर ब्रॅकेट क्लोज झाला. परत लिमिट एक्सटेंड 0. आता याचा रूट जर a मायनस बी आणि a प्लस बी, याचा स्क्वेअर म्हणजे हा रूट निघून जाईल. इथे आलं तुमच्याकडे x² प्लस 9 मायनस 2x² प्लस 9. आता हे मायनसने जर इंटू केलं तर इथे काय होणार बघा, -9 येणार. ओके. मायनसने इंटू करावं लागेल ना. आता चला इथे पण सेम कंडिशन, 3x² प्लस 4 मायनस 2x² मायनस 4 इंटू, आता याची प्रोसेस झाली म्हणजे हा राहिला इकडचा पार्ट. तर काय येणार तुमच्याकडे तो पार्ट बघा, 3x² प्लस 4 प्लस रूट 2x² प्लस 4 अपॉन रूट 3x² प्लस 4 3x², एक मिनिट, हा घेतला आपण तर हा येईल आता. ओके. x² प्लस 9 प्लस रूट 2x² प्लस 9 ब्रॅकेट क्लोज. ठीक आहे. अशा पद्धतीचं हे झालंय मित्रांनो, कारण याचं मल्टिप्लिकेशन झाले तर हा पार्ट आपण इथे घेतला आणि हा पार्ट इथे. पुढच्या स्टेपमध्ये लिमिट एक्सटेंड 0 ब्रॅकेटमध्ये प्लस 9 आहे मायनस 9 आहे, कॅन्सल झाला. x² आणि मायनस 2x² म्हणजेच मायनस x² आला इथे अपॉन इथे काय कॅन्सल होणार, प्लस 4 मायनस 4, 3 मधून 2 गेलं 1, x² आला. परत x² कॅन्सल, रूटमध्ये काय आला 3x² प्लस 4, त्याच्यानंतर प्लस रूट 2x² प्लस 4 अपॉन रूट x² प्लस 9 प्लस रूट 2x² प्लस 9 ब्रॅकेट क्लोज. आता इथं मायनस येणार आणि तुम्हाला व्हॅल्यू पुट करायची. एक्सटेंड काय 0 मायनस रूटमध्ये 3 इंटू 0² प्लस 4 प्लस 2 इंटू 0² प्लस 4 अपॉन इथे येणार 0² प्लस 9 प्लस 2 इंटू 0² प्लस 9. ओके. परत 0चा स्क्वेअर 0 इंटू 3 मायनस रूट 4 आला प्लस रूट 4 आला अपॉन रूट 9 प्लस रूट 9 इज इक्वल टू, इथे काय आलं मित्रांनो, -4 आहे ना, बरोबर आहे, -2 आणि प्लस काय 4 आहे. ओके.
मग आता इथे काय होणार, 4चं स्क्वेअर रूट आहे, कारण हा ब्रॅकेटच्या बाहेरच आहे सगळ्यांच्या. क्लिअर आहे. हे जे मायनस आहे पूर्ण ब्रॅकेटच्या बाहेर आहे, याला मिक्स नका करू कारण इथं मायनस होणार. मग आता 4चं स्क्वेअर रूट काय निघेल मित्रांनो, -2 + 2 अपॉन √9चं स्क्वेअर रूट 3 + 3. काय होणार मग, -4/6 म्हणजेच -2/3. हे झालं मित्रांनो तुमचं आन्सर. चला पुढचा क्वेश्चन घेऊया मित्रांनो, एकदम सोपा क्वेश्चन आहे तो पण. चला बघूया. क्वेश्चन नंबर दिलेला, इव्हॅल्युएट द फॉलोइंग लिमिट. क्वेश्चन नंबर 1 आहे, त्यामध्ये लिमिट दिलेलं आहे x टेंड 1, त्यानंतर x² -2ला जर आपण इकडं असं घेतलं तर +x √x अपॉन x -1 ब्रॅकेट क्लोज. सेम आता लिमिट x टेंड 1 x² -2 प्लस x √x अपॉन x -1 इंटू प्लसचं होणार मायनस x² -2 मायनस x √x अपॉन सेम x² -2 मायनस x √x ब्रॅकेट क्लोज. आता हा एक ग्रुप बनलेला आहे आणि हा एक ग्रुप बनलेला आहे. याचा जर स्क्वेअर केला मित्रांनो तुम्ही, लिमिट x टेंड 1, तर याचा स्क्वेअर ॲज इट इज राहील. परत प्लस नाही मायनस येणार, a + b आणि a - b. ओके, तर याचा काय होणार मित्रांनो, स्क्वेअर होल स्क्वेअर अपॉन x -1 ॲज इट इज, त्याच्यानंतर x² -2 परत मायनस x √x ब्रॅकेट क्लोज. आला तिथपर्यंत. पुढे जाऊया. याची जर प्रोसेस केली, लिमिट x टेंड 1, इथे होणार याचा आता स्क्वेअरचा स्क्वेअर x⁴ मायनस 2 × 2 4x⁴, त्याच्यानंतर -2चा स्क्वेअर होतो 4, परत मायनस x चा स्क्वेअर x² आणि √x चा स्क्वेअर x, म्हणजेच x चा काय होणार इथे क्यूब. ओके, अपॉन हे पार्ट ॲज इट इज ठेवा, x -1 x² -2 मायनस x √x ब्रॅकेट क्लोज. आता याची जर ऑर्डर घेतली व्यवस्थित तुम्ही, लिमिट x टेंड 1 x⁴ -x³ -4x², त्याच्यानंतर -4 अपॉन x -1 x² -2 x √x ब्रॅकेट क्लोज. आता यामध्ये हे वरचे जे दिसतंय तुम्हाला न्यूमरेटर, त्याला थोडंसं सिंथेटिक मेथडमध्ये यूज करूया. आता सिंथेटिक मेथडमध्ये कसं यूज करणार बघा, x⁴ -x³ -4x² -4. याला काय करा, कोएफिशिएंट फॉर्म व्यवस्थित घ्या, जनरल फॉर्ममध्ये असेंडिंग ऑर्डर. इथे आला 1, इथे -1, इथे -4 आणि 1 नसल्यामुळे 0 आणि लास्ट -4. हे असं आहे. तर लिमिट दिलेली 1, तर 1च घ्या. 1 × 1 1, 1 × 1 1, इथे आला 0, 0 × 1 0, -4 -4 × 1 -4, 0 -4 -4. ओके, आता परत -4 × 1, इथे काय येणार तुमचा -4. ओके, इथे काय येणार -4.
-4 इथला जो आहे तो तुमच्याकडे कोणता 4 दिलेला आहे बघा, सॉरी इथला +4 येणार, राईट, कारण इथला आहे ना +4 येतो, त्यामुळे थोडंसं ग्राउंड झाला. पहा, हा आहे तुमचा +4, म्हणजे -4 × 1 -4, +4 आणि -4 काय येतो मित्रांनो, 0. म्हणजे तुमचा पहिला जो फॅक्टर आहे x-1, दुसरा आहे x⁻² काय येणार, क्यूब, त्याच्यानंतर -4x आणि -4. ठीक आहे, हे असा फॅक्टर तुमचा पडलेला आहे. तर घ्या त्या मेथडमध्ये लिमिट एक्सटेंड 1, वर आलेलं आहे तुमचं हे x-1 x³ -4x -4 अपाऊन काय येणार, अपाऊनमध्ये जे आहे आपलं लिहिलेलं, अपाऊनमध्ये x-1 x² -2 -x ब्रॅकेट क्लोज. त्याच्यानंतर x-1 x-1 कॅन्सल झाला, लिमिट यूज करा, 1 चा क्यूब -4 × 1 -4 अपाऊन 1 चा स्क्वेअर -2 -1√1. ओके, आता 1 चा क्यूब 1 -4 × 4 -4 अपॉन 1 -2 -1, कारण 1 × √1 चा स्क्वेअर येतं. इथे बघा -4 आणि 1 -3, -3 आणि -4 -7, -2 1 आणि +1 कॅन्सल झाला, -2 आला, मायनस परत कॅन्सल झाला, 7/2 आला. अशा पद्धतीचा हा क्वेश्चन नंबर मित्रांनो कितवा झालेला आहे आपला, फर्स्ट झालेला आहे, क्वेश्चन नंबर 3 मध्ये. आता चेक करूया, स्टार्ट करूया क्वेश्चन नंबर 2 मधला, आपला 3 मधला सेकंड. बघा, सेम कंडिशन जी की आपण एक्झाम्पल नंबर 2 मधलं 5th बघितलं होतं. पहा, लिमिट x → 0 ब्रॅकेट रूट मध्ये 1 + x² -√1 + x अपाऊन √1 + x³ -1 + x, परत इंटू प्लस घ्या याचा आणि याचं, म्हणजे काय होणार, 1 + x² + √1 + x अपाऊन सेम 1 + x³ + 1 + x इंटू, आता हे इथे ॲडजस्ट करा, 1 + x² क्यूब प्लस 1 + x अपाऊन याला इथे ॲडजस्ट करा, √1 + x² प्लस 1 + x ब्रॅकेट क्लोज. परत लिमिट x → 0, याने याला जर इंटू केलं 1 + x² आलं, परत याने याला इंटू केलं -1 - x आला, अपाऊन परत सेम कंडिशन 1 + x³ -1 - x इंटू, आता हाच पार्ट उरला, कारण हे इंटू केल्यानंतर ही प्रोसेस आलेली तुमच्याकडे. हा पार्ट उरल्यानंतर √1 + x³ प्लस 1 + x अपाऊन √1 + x² प्लस 1 + x ब्रॅकेट क्लोज. कॅन्सलेशन होण्यासारखा -1 + 1 -1 + 1. ओके, लिमिट x → 0, इथे आहे तुमच्याकडे x² - x, इथे आहे x³ - x इंटू काय होईल मग, आता इथे काय येईल, 1. ओके, या प्रोसेसमध्ये काय होईल बघा, रूटमध्ये 1 + x³ प्लस रूटमध्ये 1 + x
अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स ब्रॅकेट क्लोज. परत यामधनं जर तुम्ही एक्स कॉमन काढलात मित्रांनो, ठीक आहे, एक्स जर कॉमन काढलात तर एक्स मायनस 1 इथे येईल आणि इथे जर एक्स कॉमन काढलात एक्स स्क्वेअर मायनस 1 येईल इंटू हा पोर्शन ॲज इट इज 1 प्लस एक्स क्यूब प्लस 1 प्लस एक्स अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स. परत लिमिट एक्स टेंड 0 एक्स मायनस 1 एक्स मायनस 1 एक्स प्लस 1 परत इंटू 1 प्लस एक्स क्यूब प्लस 1 प्लस एक्स अपॉन रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स ब्रॅकेट क्लोज. कॅन्सलेशन हे दोघं जण होणार आणि एक्स एक्स पण होणार. क्लिअर आहे. चला पुढे क्लिअर करूया मित्रांनो. लिमिट एक्स टेंड 0 वर काहीच उरत नाहीये, मग काय होणार आता बघा. ठीक आहे, वर काहीच उरत नाहीये ना, एक्स एक्स कॅन्सल आणि एक्स मायनस 1 एक्स मायनस एक्स प्लस 1 वर काहीच नाही म्हणजे 1 अपॉन एक्स प्लस 1 आला इंटू रूट 1 प्लस एक्स क्यूब प्लस 1 प्लस एक्स. त्याच्यानंतर 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस एक्स ब्रॅकेट क्लोज. व्हॅल्यू पुट करा, कॅन्सलेशन काही होणार नाही आहे त्याच्यामुळे. इथे आला 0 प्लस 1 इंटू रूटमध्ये 1 प्लस 1चा क्यूब 1 प्लस 1 1 प्लस 1चा स्क्वेअर 1 प्लस 1 पुढे 1 अपॉन 1 इंटू 1चा क्यूब 1 1 प्लस 1 2 प्लस 2 अपॉन 2 प्लस 2. आता याने इंटू केला तर काही फरक पडणार नाही. 2 रूट 2 त्याच्यानंतर 2 रूट 2 रूट 2 कॅन्सल 2 2 कॅन्सल आला आन्सर 1. ओके मित्रांनो, चला क्वेश्चन नंबर आता पाहतोय आपण थर्ड. ठीक आहे, थर्ड क्वेश्चन काय दिलेला आहे बघूया. थर्ड नंबर आहे बघा. ओके, थर्ड नंबर आहे तुमच्याकडे इक्वेशन. आपला फंक्शन काय दिलंय तुम्हाला, लिमिट एक्स टेंड 4 त्यानंतर इथे दिलेला आहे एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20. याचे तर फॅक्टर पडतील पण याचे नाही पडणार, म्हणून याला आपण काय करूया, थोडंसं इंटू करूया. कशाने, यानेच. 3x प्लस 4 प्लस 4 अपॉन 3x प्लस 4 प्लस 4 ब्रॅकेट क्लोज. याचे जर फॅक्टर फाइंड केले तुम्ही, लिमिट एक्स टेंड 4 तो 5 4 द 20 म्हणजेच 5 आणि 4च्या समोर सिम्बॉल येणार, एका ठिकाणी प्लस एका ठिकाणी येणार मायनस. परत ह्याने जर याला इंटू केलं तर हाच ग्रुप येईल सगळा ॲज इट इज रूट 3x प्लस 4 आणि प्लस 4 अपॉन याने याला इंटू केलं तर 3x प्लस 4 मायनस 4 होणार, ब्रॅकेट काय होणार, क्लोज. बरोबर आहे ना. याने जर याला इंटू केलं आणि इथे काय 16 सॉरी इथे 16 येणार मित्रांनो, कारण हे रूटमध्ये नाही आहे. फक्त याचं रूट निघून जाईल, -4 आणि +4 मायनस झाला आणि 4 4 द 16 झाला. ओके, चला पुढे बघूया. आता याच्यामध्ये जर बघितलं तर लिमिट एक्स टेंड 4 एक्स प्लस 5 एक्स मायनस 4 रूट 3x प्लस 4 प्लस 4
अपॉन 16 मधनं 4 गेलं मित्रांनो तर -12 उठणार. परत लिमिट एक्सटेंड 4 ब्रॅकेटमध्ये x प्लस 5 x मायनस 4 रूट 3x प्लस 4 आणि हे प्लस 4. ओके. त्याच्यानंतर यामध्ये जर तुम्ही 3 कॉमन जर काढलात x मायनस 4 येणार, म्हणजे लगेच हे कॅन्सल होणार मित्रांनो, लगेच, वेळ न लावता. आता एक्सटेंड 4 आहे तर x यूज करा, काही कॅन्सल होणार नाही त्याच्यामुळे. 4 प्लस 5 हा फर्स्ट ब्रॅकेट झाला, रूटमध्ये 3 इंटू 4 प्लस 4 झाला आणि इथे प्लस 4 अपॉन 3. 4 प्लस 5 9. त्याच्यानंतर इंटू 4 3 12 प्लस 4 16 प्लस 4. चला, हा एक ग्रुप आहे. अपॉन 3. परत 9 इंटू 16चं 4 स्क्वेअर रूट 4 4 प्लस 4 8 अपॉन 3. 3 1 द 3 3 3 द 9 3 इंटू 8 किती आलं 24. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आहे मित्रांनो. चला, 4th नंबर बघा. आता ते पण एकदम चिंदीचा क्वेश्चन आहे. पहा, आता हे आहे, ॲज इट इज घ्या. फक्त तुम्हाला सांगितल्या पद्धतीने मायनस प्लस प्लस करायचं दोघाला. म्हणजेच लिमिट एक्सटेंड 4 ब्रॅकेटमध्ये 3 मायनस रूट 5 प्लस झेड अपॉन 1 मायनस रूट 5 मायनस झेड इंटू 3 प्लस रूट 5 प्लस झेड. परत 1 प्लस रूटमध्ये 5 मायनस झेड. परत इंटू याला ॲडजस्ट करा, 1 प्लस 5 मायनस झेड अपॉन इथे पण ॲडजस्ट करा, 3 प्लस रूट 5 प्लस झेड. हे ॲडजस्ट झालं बरं, काही कॅन्सल होऊन परत आपण इथे येतो. त्याच्यानंतर याने याला इंटू जर केलं, लिमिट एक्सटेंड 4 या 3ने 3ला इंटू केला 9 आला, मायनस परत हे रूट निघून जाऊन परत मायनसने एंट्री जर केली मध्ये तर -5 मायनस झेड होणार. ओके. सेम असंच इथे 1 -5 प्लस झेड. परत इंटू मध्ये 1 प्लस रूट 5 मायनस झेड अपॉन 3 प्लस रूटमध्ये 5 प्लस झेड ब्रॅकेट क्लोज. 9 आता बघा इथे लिमिट एक्सटेंड 4 आहे बरोबर. 9 मायनस 5 किती होतात 4. 4 मायनस झेड. त्याच्यानंतर 5 मायनस 1 -4 -4 प्लस झेड, सॉरी प्लस झेड इंटू 1 प्लस 5 मायनस झेड अपॉन 3 प्लस रूटमध्ये 5 प्लस झेड ब्रॅकेट क्लोज. आता इथं जर मायनस कॉमन काढलात तुम्ही, लिमिट एक्सटेंड 4 तर काय होणार माहिती आहे, मायनस जर कॉमन काढलात तर 4 मायनस झेड होईल ना, हे काय झालं कॅन्सल. तर इंटू 1 प्लस रूट 5 मायनस झेड अपॉन 3 प्लस रूट 5 प्लस झेड झालं. आता पुट करा व्हॅल्यू, मायनस हे पूर्ण मायनस बाहेर आहे, 1 प्लस 5 मायनस 4 3 प्लस 5 प्लस 4 ब्रॅकेट क्लोज मायनस 1 प्लस 5 मधनं 4 गेला 1, 1चा स्क्वेअर रूट 1, 3 प्लस सेम 5 प्लस 4 9, 9चा स्क्वेअर रूट 3. तर इथं आला -2 अपॉन 6. म्हणजेच आन्सर काय आलं मित्रांनो, 2 1 द 2 2 2 2 3 द 6 बरोबर आहे, आणि मायनसचं साईन. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल नंबर 4 होतं मित्रांनो.
आता या प्रॅक्टिस सेटमधलं माझ्या मते क्वेश्चन नंबर 5 हा लास्ट राहिलेला आहे, बरोबर. चला तर हा घेऊया. सेम इथं मायनस दिसत आहे तुम्हाला, बरोबर आहे. मग मायनस दिसत आहे तर त्याला काय करूया, क्रॉस मल्टिप्लिकेशन सगळ्यात पहिले करूया. लिमिट एक्स टेंड 0, क्रॉस जर केलं तर काय होणार, 3x मायनस एक्स रूट 9 मायनस एक्स अपॉन परत काय होईल, हा एक्स आणि एक्स काय होईल, हे इथे जर मल्टिप्लिकेशन याने जर याला केलं आणि याने जर याला केलं तर काय होणार, एक्स स्क्वेअर होईल. परत रूटमध्ये माझ्या मते एक्झाम्पल जे आहे तुमच्याकडे याची गरज नाही आहे मित्रांनो. कारण बघा का गरज नाही, बघा थोडंसं आपण अजून शॉर्टमध्ये बघूया. कारण हे दोघं जण इक्वल दिसत आहे, बरोबर आहे. मग हे डबल घ्यायची गरज नाही, अनइक्वलने क्रॉस मल्टिप्लिकेशन करा. म्हणजे फक्त 9 मायनस एक्सने तुम्ही इंटू करताय, म्हणजे एकच एक्स येणार, रूटमध्ये 9 मायनस एक्स येणार, इंटू परत 3x प्लस रूट 9 मायनस एक्स, परत 3x प्लस रूट 9 मायनस एक्स, परत लिमिट एक्स टेंड 0, याने याला जर इंटू केलं 9x स्क्वेअर मायनस ई निघून जाणार, म्हणजे -9 प्लस एक्स अपॉन, याने जर याला इंटू करायचं झालंच हे ब्रॅकेटमध्ये टाका, एक्स रूट 9 मायनस एक्स, परत 3x प्लस रूट 9 मायनस एक्स, ब्रॅकेट क्लोज. तर कॅन्सलेशन होण्यासारखं तर नाही आहे, बट ही प्रोसेस तर होणार. कशी होणार ते बघूया. बघा आता 9 आणि 9x स्क्वेअर मधनं 9 गेला, सॉरी 9x स्क्वेअर मधून प्लस एक्स, नाही 9x स्क्वेअर प्लस एक्स म्हणजे 10x स्क्वेअर, आणि -9 आला इथे, क्लिअर ना. आता इथे जर बघितलं तुम्ही, इथे प्लस आहे, इथे प्लस आहे, 3x आहे, 3x आहे. माझ्या मते हा एक्स यायची आवश्यकता नाहीये. आता आपण एक्स कॉमन घेतलेला आहे, त्याच्यामुळे हा जो एक्स आहे तो येणारच नाही मित्रांनो. म्हणजे 3 इंटू 3 -9, म्हणजे थोडक्यात कटला, समजा कॅन्सलच झाला, -9 प्लस 9. ओके, मग उरलं काय तुमच्याकडे, हे रॉंग आहे. उरलं काय तुमच्याकडे बघा, एक्स अपॉन काय उरलं, एक्स रूटमध्ये 9 मायनस एक्स, त्यानंतर 3x प्लस रूट 9 मायनस एक्स, ब्रॅकेट क्लोज. आता 0 पुट करा मित्रांनो, ठीक आहे. एक्सटेंड काय दिलाय तुम्हाला, 0. पण आता इथे हा एक्स एक्स तर कॅन्सल होणारच ना, कारण हे इंटू मध्ये रिलेशन असल्यामुळे. मग हा एक्स आणि एक्स जर कॅन्सल झाला तर वर काय उरला, लिमिट एक्सटेंड 0, वर 1 उरला तात्पुरता आता, आणि इथे 9x म्हणजेच 9xच घ्यावं लागेल. परत 9 मायनस एक्स, सॉरी तर मायनस या 9 मायनस एक्स, त्याच्यानंतर 3x प्लस रूट 9 मायनस एक्स, ब्रॅकेट क्लोज. परत 1 अपॉन रूट 9 मायनस 0, परत 3 इंटू 0, परत 9 मायनस 0, म्हणजे काय होणार माहिती आहे, 9चं स्क्वेअर रूट 3, हे तर 0 झालं, प्लस 9 स्क्वेअर रूट काय येतं इथे, 3 तुमचा एक्स आहे ना, पण हा 3x मी तर कॅन्सल केलेला आहे, परत कसं काय आला, हो हा पण एक्स कॅन्सल राहिला बघा करायचा, तेच म्हणलं काहीतरी गप्पा होत आहे. तर एक्स एक्स हा कॅन्सल झाला असल्यामुळे इथे तुमचा 0 बी येणार नाही, म्हणजे हा 3 ॲज इट इज राहणार, प्लस 9चं स्क्वेअर रूट 3 येणार, परत 1 अपॉन 3 प्लस 3 3 द 9. ओके, हे मल्टिप्लिकेशनमध्ये म्हणजेच
3 into 3 plus 3 6, 1/6 3 द 18. अशा पद्धतीचं हे एक्झाम्पल आपलं झालेलं आहे. हे थोडे मायनर मिस्टेक आहे, थोडंसं लक्ष देऊन पर करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. जास्त काही अवघड नव्हता हा. प्रॅक्टिस सेट इझी होता. फक्त एक सिम्बॉल रॉंग झालं म्हणजे सगळं एक्झाम्पल रॉंग होतं, हे तुमच्या लक्षात आलंच असेल. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण प्रॅक्टिस सेट जो आहे 7.3 या ठिकाणी कंप्लीट केलेला आहे मित्रांनो. असेच व्हिडिओ आपल्याला पाहण्यासाठी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा आणि जवळील मित्रांना, गरजू मित्रांना शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.